जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी धनगर समाजाचा बैठकीत काढला तोडगा। 2 प्रमुख मागण्या मान्य। धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची यशस्वी बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याबरोबर संपन्न झाली। या बैठकीत धनगर समाजाच्या 2 मागण्या जिल्हा प्रशासनाने मान्य केल्या। या बैठकीत खालील मागण्या होत्या: पंढरपूर शहरामध्ये पूज्य अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे। पंढरपूर इथं पूज्य अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनसाठी जागा व निधी उपलब्ध करून देणे। धनगर समाजातील तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर उद्योगधंदा उभारण्यासाठी बिनव्याजी विनातारण 30 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा शासनाकडून मिळावा। यापैकी वरील 1 व 2 मागण्या तात्काळ मान्य करून 1 महिन्याच्या आत पूर्ण करून देण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिलं आहे व मागणी क्रमांक 3 हे शासन स्तरावर असल्यामुळे शासन स्तरावर बैठक लावण्याचं आश्वासन दिलं आहे। जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल। या बैठकीसाठी जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, DYSP अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगोटे हे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। यावेळी बैठकीला विश्रांती भुसनर, माऊली हलनवर, आदित्य फत्तेपूरकर, सुभाष मस्के, सोमनाथ ढोणे, पंकज देवकाते, प्रशांत घोडके, संजय लवटे, प्रसाद कोळेकर, अजय देशमुख, सतीश लवटे उपस्थित होते।